हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल BCS विथ दर्शन. तर मित्रांनो, आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा मॅट्रिसेस हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. आपण मागील 2 लेक्चर्समध्ये मॅट्रिसेस म्हणजे काय, त्याचे टाइप्स आणि ऑपरेशन ऑफ मॅट्रिसेस हे सर्व टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत. तर जर ते पहिले 2 लेक्चर्स बघितले नसतील तर कृपया करून ते लेक्चर बघून घ्या आणि हे लेक्चर कंटिन्यू करा. तर आज आपण बघणारे जे टॉपिक आज आपण काही टॉपिक्स बघणार आहोत, जे की म्हणजे पहिला जो आपला टॉपिक आहे जो की म्हणजे आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर एलिमेंटरी मॅट्रिक्स, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म, रेड्युस्ड रो इक्विव्हॅलेंट फॉर्म आणि LU डिकम्पोजिशन. ते एवढे सारे टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर मग आता सुरुवात करूया. तर पहिला टॉपिक आहे आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे काय? द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A of order m into n is denoted by a raised to t, okay, and is defined as whose columns are formed by the corresponding rows of the matrix A. ट्रान्सपोज म्हणजे काय हे आपण आता डेफिनेशन बघितली, जी की म्हणजे मॅट्रिक्स तर ट्रान्सपोज काय असतो, एक मॅट्रिक्स ए असतो ज्याची ऑर्डर आहे m into n आणि तो a raised to t या फॉर्मॅट मध्ये डिनोट केला जातो. अँड इज डिफाइंड ॲज हुज कॉलम्स आर फॉर्म बाय द करस्पॉन्डिंग रोज ऑफ द मॅट्रिक्स ए. आणि त्याचे जे कॉलम्स आहेत ना, तर करस्पॉन्डिंग जो एलिमेंट्स असेल त्याच्या रोजशी तो कम्पेअर केला जातो आणि तो फॉर्म केला जातो, म्हणजे इंटरचेंज केला जातो थोडक्यात. आता आपण तिथे काय थोडीशी आपण त्याच्या प्रॉपर्टीज पण बघणार आहोत, पण त्याआधी आपण काय बघणार आहोत, तर त्याआधी आपण एक्झाम्पल थ्रू त्याला समजून घेऊया. तर सपोज विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर एक एक्झाम्पल आहे. इफ ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपला हा बी मॅट्रिक्स दिलेला आहे आणि देन व्हेरीफाय a प्लस बी चा होल ट्रान्सपोज इज इक्वल्स टू a रेज टू टी प्लस b रेज टू टी. आपल्याकडे डायरेक्ट क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये हा मोठा क्वेश्चन घेण्याचे असे घेतलेला आहे, कारण की आता आपण याच्यात काय a रेज टू टी का असतो हा पण एक आपला पार्ट क्लिअर होऊन जाईल. b रेज टू बी चा ट्रान्सपोज कसं काढतो हा पण क्लिअर होऊन जाईल, आणि त्यानंतर होल a प्लस बी चा ट्रान्सपोज कसा काढला जातो हे बघितलं तर आपला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर मग बघा, आता आपण सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा. तर बघा, ट्रान्सपोज म्हणजे काय हे तुम्हाला एक थोडक्यात एक माहिती सांगून देतो. म्हणजे काय असतं, आता सपोज आपला हा मॅट्रिक्स ए आहे, तर याची रो काय आहे तुमची 4 1 3 2 0 5 1 3 0. तर यांना आपण इंटरचेंज कशात करणार, रोला आपण कॉलम मध्ये इंटरचेंज करणार, म्हणजे येणारं जे आउटपुट असेल आन्सर असणार आहे ते 4 1 3 2 0 5 आणि 1 3 0. ओके, पण आपण एक्झाम्पल थ्रू आपण पुढे बघणार आहोत. फक्त एक तुम्हाला बेसिक सांगितली, म्हणजे आपण काय रोजला कॉलम बनवतो आणि कॉलम्सला रो बनवतो. ओके, हे लक्षात आलं. इंटरचेंज करतो आपण आणि ऑर्डर तीच असणार आहे. तर मग आता सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपला जो क्वेश्चन आहे याला आपण काय व्हेरीफाय करण्यासाठी सांगितलेले. फर्स्ट ऑफ ऑल a प्लस बी चा होल ट्रान्सपोज हा इज इक्वल्स टू a रेज टू ट्रान्सपोज प्लस b रेज टू ट्रान्सपोज याच्या इक्वल आला पाहिजे. तर पहिले आपण a प्लस बी सॉल्व्ह करू. जसे की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं ऍडिशन कशी केली जाते a प्लस बी ची. तर आपण हा आपला a मॅट्रिक्स घेतला, त्यानंतर ऍडिशन करू त्यांच्या, आणि हा बी मॅट्रिक्स घेतला. तर त्यांची ऍडिशन केल्यानंतर ऍडिशन तुम्हाला माहिती आहे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मध्ये केली जाते. तर 4 च्या समोरचा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय आहे 2. 4 प्लस 2 आन्सर इज 6. 1 मायनस 1 आन्सर इज 0. म्हणजे काय 1 प्लस आणि हा मायनस 1 आहे, प्लस मायनस मायनस होईल म्हणून 1 मायनस 1 आन्सर इज 0. त्यानंतर 3 प्लस 0 आन्सर इज 3. त्याच पद्धतीने 2 प्लस 0 आन्सर इज 2. 0 प्लस 4 आन्सर इज 4. 5 प्लस 3 आन्सर इज 8. त्यानंतर 1 प्लस 2 3. 3 प्लस 1 4. 0 प्लस 5 आन्सर इज 5. अतिशय सोपं ऍडिशन असते मॅट्रिक्सची. ओके, मॅट्रिक्सची ऍडिशन एक अतिशय सोपी असते. तर आता आपण इथे बघा आन्सर कशाचा काढला, आपण a प्लस बी चा आन्सर घेतला, पण आपल्याला रिक्वायर्ड काय a प्लस बी चा होल ट्रान्सपोज. तर आपण a प्लस बी हा घेतलेला आहे, तर त्याचा ट्रान्सपोज कसं करणार, तर त्यात याच्या रोज आहेत त्यांना आपण काय कॉलम मध्ये कन्वर्ट करू. ओके, म्हणजे कसं आता 0 3 या काय आहेत रोज आहे, 0 3 2 4 8 3 4 5, यांना आपण काय कॉलम मध्ये कन्वर्ट करू. तर त्याचं कॉलम काय 6 0 3 2 4 8 रोजला आपण कॉलम मध्ये घेतलं. ओके, त्यानंतर 3 4 5 ही जी रो होती त्याला आपण काय कॉलम मध्ये ट्रान्सपोज केला, म्हणजे काय 3 4 5 या पद्धतीने. ओके, पुढे आपण अजून बघूया. आता आपला क्वेश्चन काय होता, a प्लस बी चा होल ट्रान्सपोज इज इक्वल्स टू a ट्रान्सपोज प्लस b ट्रान्सपोज आला पाहिजे. तर आता आपण a प्लस बी चा होल ट्रान्सपोज हा घेतलेला आहे. त्यानंतर आता सर्वात पहिल्यांदा आता काय a ट्रान्सपोज काढू, त्यानंतर b ट्रान्सपोज फाइंड आउट करू आणि त्यांचे ऍडिशन करू आणि आपण बघू की आता इक्वल येते का नाही.
तर बघा फर्स्ट आपण काय करणार, ए चा ट्रान्सपोज फाइंड आउट करणार. तर आपल्याकडे ए मॅट्रिक्स काय दिलेला आहे, 4 1 3 2 0 5 1 3 0. या काय आहेत, आपण रोच्या फॉर्ममध्ये ना, रोच्या फॉर्ममध्ये आहे ना, त्यांना आपण काय कॉलम मध्ये करू. तर काय कॉलम मध्ये आल्यानंतर 4 1 3 2 0 5 1 3 0. ओके, त्याच पद्धतीने आपण बी ट्रान्सपोज फाइंड आउट करणार. रो मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय कॉलम मध्ये कन्वर्ट करणार. ओके, त्यानंतर ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज फाइंड आउट केल्यानंतर ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज या दोघांचे काय करणार, आपण ऍडिशन करणार. ऍडिशन याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण ए प्लस बी ची जी ऍडिशन घेतली आपण, त्याच पद्धतीने ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज यांची ऍडिशनची स्टेप त्याच पद्धतीने असेल. ओके, आता कसं येईल, 4 + 2 6. ओके, 2 + 0 2, 1 + 2 3 या पद्धतीने. ओके, त्याला आपण काय इक्वेशन 2 मानूया. ओके, 2 आणि हा जो आपला ए प्लस बी चा होल ट्रान्सपोज आला होता त्याला आपण इक्वेशन 1 नेमिंग दिलेली. ओके, इथे मेन्शन केलेले. तर याला आपण इक्वेशन 2 घेतलं. तर आपण बघूया फर्स्ट इक्वेशन काय आहे, 6 2 3 0 4 4 3 8 5. आणि सेकंड इक्वेशन काय आहे, 6 2 3 0 4 4 आणि 3 8 5. म्हणजे काय, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके, हेन्स प्रूव्ह झालेले. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे काय आले आहेत, दोघी इक्वल आलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय व्हेरीफाय करण्यासाठी सांगितलं होतं, जे की आपला आन्सर एकदम ॲक्युरेट आलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, याद्वारे या एक्झाम्पलद्वारे आपण बघितलं की ट्रान्सपोज म्हणजे काय, ट्रान्सपोज कसं केलं जातं, आणि त्याच्यावरती एक बेस्ड आपण एक क्वेश्चन घेतला. ओके, पुढे पण एक क्वेश्चन आहे त्याचा, काय ए ट्रान्सपोज रेस टू ए ट्रान्सपोज, आन्सर येतं ए. हे कसं काय, तर आता आपण एक्झाम्पल थ्रू सॉल्व्ह करणार आहोत. आता तुमच्याकडे काय हा ए मॅट्रिक्स दिलेला होता, हा मॅट्रिक्स आहे. ओके, तर त्याला आपण काय फर्स्ट ऑफ ऑल आपला क्वेश्चन काय आहे, ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज. तर तुमचा ए मॅट्रिक्स असेल ना, आता हा तुमचा ए मॅट्रिक्स आहे बरोबर, तर त्याचा ट्रान्सपोज घेऊया. त्या ट्रान्सपोजचा देखील ट्रान्सपोज घ्यायचा, आन्सर काय येईल, एच येईल. ओके, एक सिंपल लॉजिक. ओके, आता इक्वेशन 1 and 2 हेन्स प्रूव्ड. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन होता. की आपण त्याच्यात काय हे प्रॉपर्टीज पण मी दिलेले आहेत तुम्हाला, तर ते आपण बघूया. तर नोट मध्ये बघा, लेट ए अँड बी बी द गिवन मॅट्रिसेस सच दॅट देअर ऍडिशन अँड प्रोडक्ट इज डिफाइंड देन. तर जे ट्रान्सपोजचे जे मॅट्रिक्स दिलेले आहेत ए आणि बी, त्यांचे ऍडिशन आणि प्रोडक्ट कसं फाइंड आउट करू शकतो आपण ट्रान्सपोजच्या याच्यावरती, ट्रान्सपोजवरती. तर बघूया आता, ए रेस टू ए चा ट्रान्सपोज आन्सर ए येतं, जे की आता आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं. ओके, हीच प्रॉपर्टी आणि एक्झाम्पल बेस्ड आहे. ओके, सेकंड आहे ए प्लस बी चा होल ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय, आता ए प्लस बी जो आहे त्याचा होल ट्रान्सपोज कशाचा इक्वल येतो, ए चा ट्रान्सपोज प्लस बी चा ट्रान्सपोज या पद्धतीने. ओके, तर आहे फॉर एनी स्केलर आर. आता आर आपण बघितला होता, स्केलर मल्टिपल असतो, कोणता घेतला त्यासाठी काय येईल, तुम्ही जर सपोज तुम्ही कशाने मल्टिप्लाय केलं, सपोज तुम्ही आर ने मल्टिप्लाय केलं त्याला. ओके, आर इंटू ए घेतला. सपोज ए चा जर ट्रान्सपोज असेल तर आर ने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर आर हा ए ला मल्टिप्लाय होतो आणि त्याचा होल ट्रान्सपोज येतो. फोर्थ आहे ए इंटू बी चा होल ट्रान्सपोज, आन्सर येणार आहे तुमचं बी चा ट्रान्सपोज इंटू ए चा ट्रान्सपोज. लक्षात घ्या, काय फर्स्ट बी चा ट्रान्सपोज येईल इंटू ए चा ट्रान्सपोज येईल या पद्धतीने. ओके, तर आता मला तरी वाटतं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला असेल. आपण त्याची काय डेफिनेशन घेतली, त्यावरती बेस्ड 2-3 एक्झाम्पल्स घेतले आणि त्यानंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या. आता आपण आपला नेक्स्ट टॉपिक बघूयात. आपला नेक्स्ट टॉपिक आहे एलिमेंटरी मॅट्रिक्स. तर एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे काय, अ मॅट्रिक्स इज ऑब्टेन्ड बाय परफॉर्मिंग अ सिंगल एलिमेंटरी ऑपरेशन ऑन एन आयडेंटिटी मॅट्रिक्स इज नोन ॲज एलिमेंटरी मॅट्रिक्स. तर बघा, वी नो दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ एलिमेंटरी रो ऑपरेशन्स. तर आपण ते ऑपरेशन बघू. फर्स्ट आपण ही डेफिनेशन म्हणजे काय समजून घेऊ. मॅट्रिक्स केव्हा ऑब्टेन होतो, बाय परफॉर्मिंग अ सिंगल एलिमेंटरी ऑपरेशन ऑन आयडेंटिटी मॅट्रिक्स. ऑपरेशन म्हणजे तुम्हाला माहितच असेल, आपण 12th मध्ये मॅट्रिक्स हा आपण चॅप्टर लर्न केला असताना, तर ऑपरेशन म्हणजे एखाद्या मॅट्रिक्स वरती आपण जो ऑपरेशन करतो त्यातून येणारा एखादा आन्सर येतं. तर इथे काय एक सिंगल एलिमेंटरी ऑपरेशन करायचं, म्हणजे फक्त एकच ऑपरेशन करायचंय, पण मात्र कशावरती, आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती. तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हे तर माहितच असेल, 1 0 0 1 हा काय 2 by 2 चा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स, किंवा 1 0 0 0 1 0
0 0 1 हा काय झाला 3x3 चा मॅट्रिक्स या पद्धतीने. ओके, आपल्याला एलिमेंटरी मॅट्रिक्स मध्ये एकदा डबल सांगतो मला. एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे एकदम सोपं आहे की एखादा ऑपरेशन एक सिंगल ऑपरेशन ज्या एलिमेंटरी मॅट्रिक्स वरती केलं जातं, जे येणारे आन्सर येतं त्यालाच आपण एलिमेंटरी मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके, तर वी नो दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ एलिमेंटरी रो ऑपरेशन्स. तर 3 पद्धतीने आपण ऑपरेशन्स करू शकतो. पहिलं आहे इंटरचेंजिंग एनी 2 रोज. द ऑपरेशन इज डिनोटेड बाय RIJ. म्हणजे बघा, तर आपण ऑपरेशन करत असताना आपण डायरेक्ट एखाद्या मॅट्रिक्सचे आपण रोज डायरेक्ट इंटरचेंज करू शकतो. सेकंड आहे मल्टिप्लाइंग द एलिमेंट्स ऑफ एनी रो बाय अ नॉन झिरो नंबर. द ऑपरेशन इज डिनोटेड बाय, म्हणजे आपण केने एखाद्या रोला मल्टिप्लाय केलेले. ओके, हे शो केलेले. तर आपण एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला समजवणार आहे. तर एक 3 म्हणून एक लक्षात ठेवा तुम्ही. मल्टिप्लाय कशाने करू शकतो आपण? मल्टिप्लाइंग द एलिमेंट ऑफ एनी रो बाय अ नॉन झिरो नंबर. काय? नॉन झिरो नंबरने आपण मल्टिप्लाय करू शकतो. सपोज 1 2 3 आणि कशाने आपण मल्टिप्लाय करू शकतो, फक्त झिरोने करू शकत नाही. थर्ड आहे आपला पॉइंट ऍडिंग टू द एलिमेंट्स ऑफ एनी रो द सेम मल्टिपल्स ऑफ द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो. द ऑपरेशन इज डिनोटेड बाय RI इज इक्वल्स टू KRJ. आपण काय करू शकतो? ऍडिंग टू द एलिमेंट्स ऑफ एनी रो. आता आपण एखाद्या रोचे दोन्ही एलिमेंट्स आपण ऍडही करू शकतो आणि किंवा आपण मल्टिप्लाय करू शकतो. ओके, तर मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू आता समजवतो. तर बघा, फर्स्ट आपण हे एक्झाम्पल घेतले, त्याचं नाव काय? I3 इज इक्वल्स टू दिस. हा काय एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. तर क्वेश्चन काय? ऑब्टेन एलिमेंटरी मॅट्रिसेस फॉर द फॉलोइंग रो ऑपरेशन. पहिला आपल्याला रो ऑपरेशन दिलेलं आहे, हा सेकंड दिलेला आहे. सेकंड काय? R1 प्लस 3R3 ओके मायनस 10R3. ओके, या पद्धतीने. तर आपला फर्स्ट जो आहे तर काय? फॉर रो ऑपरेशन R इक्वल्स टू फॉर रो ऑपरेशन R23 आहे. ओके, वी ऑब्टेन एलिमेंटरी मॅट्रिक्स ॲज फॉलोज. आता आपण हा जो आपला एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे त्याच्यावरती आपल्याकडे काय गिवन एक मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याच्यावरती जर आपण काय R23 जर ऑपरेशन केलं तर आपल्याकडे येणारे आन्सर काय येतं? 1 0 0 0 0 0 आणि 0 1 0 या पद्धतीने. ओके, सेकंड आहे आपला R1 प्लस 3R3. तर येणारा जो आन्सर येईल काय करू शकतो म्हणजे बघा, आता फर्स्ट ऑफ ऑल इथे एक्झाम्पलचं काहीतरी झालं होतं. तुम्हाला मी आता सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल आता हे एकदम प्रॉपर समजून देतो. ओके, तर आपल्याकडे ऑपरेशन काय दिलेलं आहे? R1 प्लस 3R3 दिलेलं आहे, बरोबर. तर आता हे करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आता लक्षात ठेवायचं, आता आपला हा क्वेश्चन आहे, हा आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. तर याच्यावरती आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. तर तुम्हाला समजलं पाहिजे की आता आपल्याकडे ऑपरेशन दिलेलं आहे हा R1 प्लस 3R3 हा आपल्या कोणत्या रो मध्ये करायचा आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण ऑपरेशन लिहितो एखादं, तर जे मेन्शन केलेली असते, फर्स्ट रो जी मेन्शन केलेली असते त्या रो मध्ये हा ऑपरेशन केला जातो. आता सपोज आता काय R1 प्लस 3R3, तर तुमची जी आता सेकंड आणि थर्ड जी रो आहे ना ते ऍज इट इज लिहिली जाईल फर्स्ट ऑफ ऑल. म्हणजे काय 0 1 0 आणि 0 0 1 आपण ही ऍज इट इज लिहिली, कारण की या दोन्ही रोज मध्ये आपल्याला काही करायचंच नाही आहे. आपल्याला जर काही आपल्याला काही चेंजेस करायचे असतील ते फक्त आपल्याला काय पहिल्या रो मध्ये करायचे आहेत. ओके, तर मग R1 प्लस 3R3 देण्यात आलेले. तर फर्स्ट ऑफ ऑल आता आपण काय घेणार? हा 1 घेतला, हा काय घेतला याच्यावरती आपल्याला ऑपरेशन करायचे ना. हा 1 घेतला, 1 प्लस 3R3, 1 प्लस 3 into 0 anything is 0, 1 plus 0 answer is 1. ओके, त्यानंतर R1 काय घेतला तुम्ही? 0 प्लस 3 into 0 anything is multiply by 0 is 0, 0 plus 0 answer आला तुमचा 0. त्यानंतर R1 काय आहे तुमचा 0 आहे. ओके, R1 0 प्लस R3 च्या 1 ला आपण काय 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय 0 प्लस 3 into 1 is 3, 0 प्लस 3 answer is 3. ओके, तर मग आणि सेकंड रो थर्ड रो याच्यात आपल्याला काही चेंजेस करायचे नाही, त्यामुळे आपण काय ऍज इट इज लिहिणार आहोत. ओके, समजलं असेल असं मला वाटतं. आपला थर्ड एक्झाम्पल आहे जे की म्हणजे काय -10 into R3. ओके, तर बघा फक्त आपल्याला काय आता याच्यात काय R3 मेन्शन केलेलं आहे. ओके, क्वेश्चन मध्ये. तर आपण काय करणार, आपली फर्स्ट रो आणि सेकंड रो ऍज इट इज लिहिणार आणि आपण आपल्या थर्ड रो ला -10 ने मल्टिप्लाय करणार. ओके, -10 into 0 0, -10 into 0 परत 0 आणि -10 into 1 -10 आलं.
ओके, या पद्धतीने. तर तर तुम्हाला याच पद्धतीने पुढची एक्झाम्पल दिलेले आहेत मी, तर हे तुमच्यासाठी आहे, बघून घ्या तुम्ही. ओके, तर तुम्ही पीपीटी मध्ये नीट बघू शकता. ओके, या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, ई इंटू ए या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन करायचंय. मल्टिप्लिकेशन याच पद्धतीने आपण दरवेळेस करतो. करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला मल्टिप्लाय करायचं आणि त्यांची फर्स्ट कॉलमने आपण मल्टिप्लाय करणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम आणि फर्स्ट रो फोर्थ कॉलम, आणि त्यांची काय घेणार आपण ऍडिशन करत जाणार आहे. ओके, जसं की आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं. ओके, तर ती स्टेप आहे, बाकी काही विशेष नाही. तर एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे काय त्याची आपण डेफिनेशन बघितली, आपण काही एक्झाम्पल थ्रू बघितलं आणि त्याचे काही आपण प्रॉपर्टीज बघितलं, आपण ऑपरेशन्स कोणत्या पद्धतीने करू शकतो. ओके, असं आपण हे 3 पॉईंट्स बघितले एलिमेंटरी मॅट्रिक्स मध्ये देखील आणि एक्झाम्पल बघितले. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे जो तो म्हणजे रो इक्विव्हॅलेंट फॉर्म और रो रिडक्शन. ओके, तर मग त्यात बघूया आपण. तुम्ही म्हणणार सर इथे तर थेरीज आहे, तर मग बघा फर्स्ट ऑफ ऑल पहिला पॉईंट आहे आपला रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. थांबा तुम्हाला एक्झाम्पल आपण एक्झाम्पल देखील घेतलेले आहेत, ते पण बघू आपण. फर्स्ट आपण आपला जो फर्स्ट पॉईंट येतो थोडा थेरी बेस्ड आहे, म्हणजे थेरीवरून तुम्हाला समजून जाईल. थोडक्यात समजवतो मी. फर्स्ट काय, बिगिन विथ द लेफ्ट मोस्ट नॉन झिरो कॉलम, दिस इज अ पिव्होट कॉलम, द पिव्होट पोझिशन इज ऍट द टॉप. तुम्ही म्हणणार दादा हे पिव्होट म्हणजे काय, तर पिव्होट हा असा असतो, हा असा एलिमेंट आहे. आता तुम्हाला मी समजवतो, ही एक्झाम्पल्स तुम्हाला मी घेणारच आहे, फक्त एक एक्झाम्पल नव्हतं शो करण्यासाठी, तर इथे दाखवतो तुम्हाला मी. तर पिव्होट एलिमेंट कशाला म्हणतो आपण. ओके, फर्स्ट पॉइंट आपण क्लिअर करणार आहोत आता. तर काय, बिगिन विथ द लेफ्ट मोस्ट नॉन झिरो कॉलम, दिस इज अ पिव्होट कॉलम, द पिव्होट पोझिशन इज ऍट द टॉप. तर बघा, जी पिव्होट जी पोझिशन असते आणि पिव्होट जो एलिमेंट असतो तो हा काय लेफ्ट साइडने स्टार्ट होतो, म्हणजे हा लेफ्ट साइड हा, आणि काय असतो आणि तो टॉपला देखील असतो. इथे आपण आपल्या थेरी मध्ये सांगितण्यात आलेले. तर आपला हा जो 1 आहे ना, हा तुमचा पिव्होट एलिमेंट आहे. हा पहिला काय नॉन झिरो एलिमेंट असणं गरजेचं आहे. तर हा काय तुमचा 1 हा काय पिव्होट एलिमेंट आहे. आता समज आपण हे एक्झाम्पल घेतलं, ऑपरेशन थोड्या वेळ बाजूला राहू द्या, फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला शो करण्यासाठी दाखवतोय मी, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत नंतर. तर इथे हा जो 1 आहे ना, तर हा काय पिव्होट एलिमेंट आहे, हा काय नॉन झिरो एलिमेंट असल्या कारण हा काय म्हणजे आता हा 1 घेतला ना, हा टॉपला आहे, हा फर्स्ट आहे. त्यामुळे सेकंड कॉलम मधल्या जो हा 2 नंबरचा नंबर असेल, जो ही नंबर तो काय नॉन झिरो असला ना हा, तर हा काय हा पिव्होट एलिमेंट आहे, हा आपला सेकंड कॉलम मधला. त्यानंतर हा जो 4 आहे ना, हा तुमचा पिव्होट एलिमेंट आहे, म्हणजे काय 3च पिव्होट एलिमेंट आहे. त्यानंतर तुमच्या काय रोज संपून जातात, त्यामुळे यांचा काही विषय येणार आहे. तर तुमचे हे काय आहेत 1 1 4 हे काय तुमचे पिव्होट एलिमेंट्स आहेत. ओके, तर सेकंड पॉइंट आहे आपला, सिलेक्ट द नॉन झिरो एंट्री इन द पिव्होट कॉलम ऍज अ पिव्होट इफ नेसेसरी इंटरचेंज रोज टू मूव्ह दिस एंट्री इनटू द पिव्होट पोझिशन. तर बघा, आपल्याला सर्वात पहिल्यांदा एक नॉन झिरो एंट्री सिलेक्ट करायची आहे, त्याला इन द पिव्होट कॉलम ऍज अ पिव्होट. आपण पिव्होट कधी म्हणू शकतो की जेव्हा आपला नॉन झिरो एलिमेंट असेल, हा जो पहिला. ओके, त्यानंतर इफ नेसेसरी इंटरचेंज रोज टू मूव्ह दिस एंट्री इनटू द पिव्होट पोझिशन. तर समजा तर तुमचा जर पिव्होट एलिमेंट येत नसेल तो, तर त्याला आपण काय एक नेसेसरी आपण काय करू शकतो, एखादं ऑपरेशन अप्लाय करून त्याला आपण काय इंटरचेंज करू शकतो पिव्होट एलिमेंट मध्ये. ओके, थर्ड पॉइंट आपला, यूज एलिमेंटरी रो ऑपरेशन्स टू क्रिएट झिरोज इन ऑल पोझिशन्स बिलो द पिव्होट. आणि आता काय रो इक्विव्हॅलेंट फॉर्म बघत आहोत आपण, त्याचं पहिल्यांदा स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. तर थर्ड पॉइंट असं सांगतो की एव्हरी एलिमेंटरी रो ऑपरेशन करत असताना ऑपरेशन्स तयार करा तुम्ही केव्हा, म्हणजे आपण असेही ऑपरेशन यूज करू शकतो, पण झिरो क्रिएट करायचं आहे कुठे, झिरो इन ऑल पोझिशन बिलो द पिव्होट. आता जो तुमचा हा जर आता पिव्होट एलिमेंट असेल हा 1, तर त्याच्या खालचे एलिमेंट्स आपल्याला झिरो करणं अनिवार्य आहे. जसे की आपण हे इथे सॉल्व्ह केलेले आहे, त्याच्यात आपण झिरो केलेले आहेत, एक शो करण्यासाठी दाखवतो तुम्हाला. त्यानंतर जर हा जो तुमचा पिव्होट एलिमेंट 1 आहे ना, त्याच्या खालचा एलिमेंट हा 2 काय झिरो असणं गरजेचं आहे, जो की आपण इथे झिरो पण केला आहे. ओके, आणि हा जो 4 आहे हा 4च असेल. ओके, त्या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, कव्हर ऑर इग्नोर द रो कंटेनिंग द पिव्होट पोझिशन and cover all rows if any about in apply step 1 to 2 to the submatrix that remains. Repeat the process until there are no more non-zero rows to modify. आपल्याला कव्हर किंवा इग्नोर करायचे आहेत ज्या रोजला त्या कंटेन करतात पिव्होट पोझिशन अँड कव्हर ऑल रोज. ओके, जर तुमच्या
झिरो येत असतील तुमच्या रोज वगैरे तर आपण त्याला काय इग्नोर करू शकतो. ओके, सपोज जर तुमची आता समजा तुम्ही म्हणता दादा आता फर्स्ट आपल्या रो आली, त्यानंतर सेकंड रो आली, इथे 1 एलिमेंट्स आहेत, तर तुमची ती जी थर्ड रो आहे त्यातील सर्व एलिमेंट झिरो आहेत, तर ह्या पोझिशन असणारा एलिमेंट आहे जो की झिरो आहे, तर तुम्हाला पिव्होट येऊ शकत नाही, मग त्याला काय करायचं, इग्नोर करायचं. ओके, त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे तुमचा beginning with the rightmost pivot and working upward to the left create zeros about each pivot. If a pivot is not one, then make it one by scaling operations. जर तुमचा जर पिवट एलिमेंट तयार होत नसेल तर तुम्ही काय स्केलिंग ऑपरेशन्स करा वगैरे करा, पण त्याला तुम्ही काय पिवट एलिमेंट तयार करा. ओके, आता आपण रो इक्विव्हॅलेंट फॉर्म किंवा त्याला आपण रो रिडक्शन असं म्हणतो, त्या पॉईंट मध्ये आपण काय थ्री बघितली, म्हणजे एक थोडक्यात आपण स्ट्रक्चर बघितलं रो इक्विव्हॅलेंट फॉर्म कसा असला पाहिजे, तर आपण त्याला आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. तर आपला क्वेश्चन काय, रेड्यूस द फॉलोइंग मॅट्रिसेस टू रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. तर जे आपले जे मॅट्रिक्स दिलेले आहेत, गिवन मॅट्रिक्स जे दिलेले आहेत त्यांना आपण काय रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा आता हा तुमचा काय एलिमेंट, तुमचा मॅट्रिक्स काय हा 2 3 1 -2 -3 आणि 3 बरोबर. तर मग मला एक सांगा, तर तुम्हाला आता पिव्होट एलिमेंट कोणता आहे, पिव्होट एलिमेंट आहे हा तुमचा टॉपमोस्ट जो एलिमेंट असतो, टॉपमोस्ट नॉन झिरो एलिमेंट इज युअर पिव्होट एलिमेंट. तर हा पिव्होट एलिमेंट काय इथे हा 2 आहे. तर 2 च्या खालचा जो एलिमेंट आहे -2 याला झिरो करणं अनिवार्य आहे. ओके, आणि तुमचा जो नेक्स्ट पिव्होट एलिमेंट येतो जो की म्हणजे येतो हा तुमचा -3, हा काय नॉन झिरो असल्या कारणे हा काय पिव्होट एलिमेंट आहे बरोबर. तर आपल्याला जर आता हा तुम्हाला जर -2 जर झिरो करायचं असेल तर तुम्ही कोणतं ऑपरेशन यूज करा, ऑपरेशन यूज करायला आपल्याला करणं अनिवार्य आहे. तर आपण कोणतं ऑपरेशन यूज करू शकतो, थोडं डोकं चालवायचं. इथे जरी समोर दिलं असेल पण आपण थोडं आता थिंकिंग करूया. ओके, आता मी आता तुम्हाला जास्त हे रायटिंग वर्क करून दाखवू शकत नाही, त्यामुळे आता मी डायरेक्ट तुम्हाला तुमच्यासाठी एक एक्झाम्पल समोर घेतलंय, पण ते ऑपरेशन यूज केलेले ते तर आहेच, ते न बघता तुम्ही पण थोडंसं आता हे विचार करून बघा. आता आपल्याला काय इथे या पोझिशनला काय झिरो करायचं आहे, तर आपण झिरो कधी करू शकतो, सपोज डोकं लावायचं. आता हा झिरो करण्यासाठी आता इथे काय +2 आणि -2 आहे, तुम्हाला माहिती आहे +2 -2 आन्सर काय येतो, झिरो येतो. तर या दोघांचे काय करायचे, आपल्याला ऍडिशन करायचे. मात्र ते ऑपरेशन लिहित असताना आपल्याला चेंजेस कोणत्या रो मध्ये करायचे, ही काय सेकंड रो मध्ये चेंजेस करायचे आहेत. त्यामुळे मग आपण काय करणार, R2 + R1 लिहिणार. काय लिहिणार, R2 + R1, म्हणजे R2 + R1 केल्याच्या नंतर आन्सर मिळेल आपल्याला. फर्स्ट रो मध्ये काही चेंजेस करायचे नाही आहेत आपल्याला. ओके, चेंज होतील सेकंड रो मध्ये. तर R2 + R1 केल्यानंतर -2 + 2 आन्सर इज 0. इथे काय +3 -3 आन्सर येणार तुमचा 0 येईल. त्यानंतर तुमचा जो R2 + R1 आहे ना, R2 काय तुमचा 3 + 1 आन्सर येईल तुमचा 4. ओके, आलं लक्षात. तर याच पद्धतीने आता आपण काय बघूया, आपले सेकंड एक्झाम्पल बघू. तर सेकंड एक्झाम्पल भरपूर मोठं आहे. तर तुम्हाला एक सांगतो मी आता फोर्थ एक्झाम्पल तुम्ही करा. आता हे सेकंड एक्झाम्पल आहे, थर्ड आणि फोर्थ तुम्ही बघून घ्या, सेकंड तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर बघा पिव्होट एलिमेंट काय हा नॉन झिरो असणं गरजेचं आहे आणि हा टॉपला असणार आहे. हा 1 काय तुमचा पिव्होट एलिमेंट आहे बरोबर. त्याच्या खालचे हे दोघं एलिमेंट्स आपल्याला झिरो करायचे आहेत. एकदा लक्षात घ्या तुम्ही, आपल्याला ऑपरेशन्स कशावरती करायचे आणि कोणत्या एलिमेंट्सला काय बनवायचं हे लक्षात घ्या पहिल्यांदा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापूर्वी. तर नेक्स्ट पिव्होट एलिमेंट काय आहे तुमचा, हा 1 आहे बरोबर. 1 नंतर जो 2 येतो हा एलिमेंट, हा तुम्हाला काय झिरो करायचा आहे. ओके, आणि हा जो 6 आहे त्याला आपल्याला काहीच करायचं नाही आहे. ओके, ऍज इट इज राहील, किंवा आपण जेव्हा ऑपरेशन अप्लाय करू तो बदलू शकतो, पण तो काय नॉन झिरो असणं गरजेचं आहे. तर बघा हे दोघे एलिमेंट्स आपल्याला झिरो करायचे आहेत. तर हे झिरो करण्यासाठी आपण कोणते ऑपरेशन यूज करू शकतो, तर बघा +1 -1 केल्यानंतर काय येईल, 0 येईल. तर आपण काय करणार आता R2 मध्ये चेंजेस करू. पहिले काय R2 आणि R3 मध्ये चेंजेस करायचे, तर R1 ला आपण काहीच करणार नाही. तर फर्स्ट आपण R2 रो मध्ये सेकंड रो मध्ये चेंजेस करू. 1 ला आपल्याला 0 करायचं आहे. तर R2 - R1 केल्यानंतर हा काय येईल, ते 1 - 1 0 येईल. ओके, 1 - 0 आन्सर काय येईल तुमचं 1च येईल बरोबर. त्यानंतर 3 - 2 आन्सर इज 1 येईल. 1 - 1 आन्सर 0 येईल आणि 2 - 5 आन्सर येईल -3. याच पद्धतीने हा 1 0 करण्यासाठी आपण तेच ऑपरेशन यूज करू, पण इथे काय येईल तुमचा R3 येईल, म्हणजे R3 - R1 करू. तर 1 - 1 0, 2 - 0 2 - 0 आन्सर इज 2, 6 - 2 आन्सर इज 4, 3 - 1 2, 7 - 5 2. ओके, आता आलं तुमचं
आन्सर आलं का? नाही. ओके. अजून तुम्हाला आता हा जो 1 आहे त्याखाली हा जो 2 एलिमेंट आहे याला 0 करायचे. त्यासाठी आपण ऑपरेशन हा जर तुम्हाला 0 करायचा असेल तर यासाठी आपण कोणतं ऑपरेशन यूज करू शकतो? आपल्याला थर्ड रो मध्ये चेंजेस करायचे आहेत, त्यामुळे आपण हा R3 घेणार. सपोज विचार करा, जर आपण याला 1 ला जर आपण मल्टिप्लाय करू शकतो, जर आपण 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि त्या दोघांमध्ये आपण सबट्रॅक्शन केले तर येणारे आन्सर तुमचं 0 येणार आहे. थोडा आपण विचार करूया. तर आपण ऑपरेशन घेतलं R3 - 2R2. ओके. फर्स्ट रो सेकंड रो मध्ये काही चेंजेस होणार नाहीत. तर थर्ड रो मध्ये काय आहे? 0 - 2R2. 2 इंटू 0 येईल तुमचा 0, आन्सर 0 येणार आहे. त्यानंतर 2 - 2 इंटू 1 2, 2 - 2 0. त्यानंतर 4 - 2 इंटू 1 येईल 2, 4 - 2 आन्सर इज 2. 2 इंटू 2 - 2 इंटू 0 इज 0, 2 - 0 इज 2. त्यानंतर 2 - 3 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 6 येईल. 2 - 6 मायनस प्लस 2 + 6 आन्सर येईल 8. थोडं तुम्ही स्टेप इथे दाखवू शकता, पण मात्र इथे मी थोडं स्पीडली केल्यामुळे तिथे जास्त झालं. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ जे एक्झाम्पल आहे तुम्ही बघू शकता, ॲज इट इज ही सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. तर बघा, आता आपण काय रो इक्विव्हॅलेंट फॉर्म किंवा त्याला आपण रो डिरेक्शन असं म्हणतो, त्याची आपण थेरी बघितली, काही एक्झाम्पल्स बघितले. ओके. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. तर बघा काय असतं रिड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म म्हणजे बघूयात. इफ अ मॅट्रिक्स इन इक्विव्हॅलेंट फॉर्म satisfies the following conditions, then it is in reduced row equivalent form. ओके. तर बघा, इफ अ मॅट्रिक्स इन इक्विव्हॅलेंट फॉर्म satisfy the following conditions. आता रेड्युस्ड रो इक्विव्हॅलेंट फॉर्म हे होण्यासाठी तो जो तुमचा मॅट्रिक्स असणार आहे तो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे एक लक्षात घ्या, थोडी तुम्हाला थोडा क्ल्यू येत असेल की जे तुमचं मॅट्रिक्स असेल त्याला तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर त्याच्या समोर काही या फॉलोइंग 2 कंडिशन तुम्हाला सांगतो मी, त्या कंडिशन अप्लाय करायच्या आहेत. त्यानंतर देन इट इज इन रेड्युस्ड रो इक्विव्हॅलेंट फॉर्म, त्याला आपण मग रेड्युस्ड रो इक्विव्हॅलेंट फॉर्म असं म्हणू शकतो. तर बघा, इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला पुढच्या 2 स्टेप कराव्या लागतील त्याच्या ह्याच्यामध्ये. तर फर्स्ट स्टेप असणार आहे द लिडिंग एंट्री इन इच नॉन झिरो रो इज 1. तर बघा, जो तुमचा पिव्होट एलिमेंट असणार आहे त्याला तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काही असला तरी त्याला तुम्हाला काय 1च करायचं आहे. आणि सेकंड राहील इच लिडिंग 1 इज द ओनली नॉन झिरो इन इच कॉलम. आणि त्याच्या कॉलम मध्ये आता एकच तुमचा नॉन झिरो असणं गरजेचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही पिव्होट इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये त्या मॅट्रिक्सला आणणार आहात तेव्हा त्याच्या खालच्या एलिमेंट्स 0 होऊन जाणार आहेत. आणि तो जो एलिमेंट असेल पिव्होट एलिमेंट त्याला तुम्हाला काय 1 करायचा आहे. तो जर अदरवाईज कोणताही नंबर असला तर त्याला आपल्याला डिव्हिजन करून किंवा काही करा त्याला तुम्ही 1 मध्ये कन्वर्ट करा. आणि त्याऐवजी जे बाकीचे एलिमेंट्स असतील वरचे काही असो ते काय सर्व काय होतील 0 होतील सर्व एलिमेंट्स. ओके. तर बघूयात आपण एक्झाम्पल थ्रू. तर बघा, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल थ्रू घेतल्यानंतर तुम्हाला अजून नीट कळेल. तर क्वेश्चन आपल्याकडे फाइंड द RREF म्हणजे काय, रो रिड्यूस इक्विव्हॅलेंट फॉर्म ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस. आता आपल्याकडे एक गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल याला आपण काय करणार, आता आपण बघितलं याला कशात इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कसं करायचं आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये बघितलं. तर आपण त्याला फर्स्ट ऑफ ऑल काय इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. ते करण्यासाठी तुमचा जो पिव्होट एलिमेंट आहे हा 1, त्याच्या खालचे दोघं एलिमेंट्स तुम्हाला काय 0 करावे लागतील. ओके. त्यानंतर जो तुमचा पिव्होट एलिमेंट आहे जो की आहे तुमचा हा 1, त्याच्या खालचा एलिमेंट हा तुम्हाला 0 करावा लागेल. त्यानंतर जो पिव्होट एलिमेंट येणार आहे तो हा 1 आहे. ओके. तर पहिले फर्स्ट ऑफ ऑल आता हे इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठीच्या स्टेप्स सांगितल्या मी तुम्हाला. ओके. तर हे 0 करण्यासाठी तुम्ही काय करणार, आता इथे काय सेकंड रो मध्ये आता हा 0 करायचा आहे, त्यामुळे आपण R2 घेणार फर्स्ट ऑफ ऑल. त्याला आपण जर फर्स्ट रोला जर रो 1 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं आणि त्यांची जर सबट्रॅक्शन केली 4 - 4 यांचा येईल 0. तर आपल्याला तो ऑपरेशन घेऊन ही सेकंड रो सॉल्व्ह करायची आहे. थर्ड रो असताना हा -4 आहे, त्याला आपल्याला काय फर्स्टला 4 ने मल्टिप्लाय करून ऍडिशन केली तर -4 + 4 आन्सर काय येईल 0 येईल. थोडा आपण विचार करून ते ऑपरेशन आपण घेतलं आणि त्यानंतर हे अप्लाय केलं. त्यानंतर ओके हे करून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय सेकंड रो जी आहे त्याचा जो हा एलिमेंट आहे पिव्होट एलिमेंट -3 त्याला आपण 1 करून घ्यायचे. ओके. आपल्याला
1 केलं म्हणजे काय, तेवढंच तुम्हाला सोपं जाईल सॉल्व्ह करण्यासाठी. तर आपल्याला काय -1/3 इंटू R2 ने डिवाइड केलं म्हणजे हा काय 1 होऊन जाईल. हा 1 झाला, त्यानंतर हा 8/3 आला ते सोल्युशन केल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला आता 0 करायचं आहे, 5 ला तुम्हाला काय 0 करायचं आहे. त्यासाठी आपण एक R3 मायनस 5R2 हे ऑपरेशन यूज केलं. त्यानंतर आपण हा 0 केला. त्यानंतर 0 केल्याच्या नंतर तुम्हाला आता हा जो 1 पिव्होट एलिमेंट आहे त्याच्यावरचा जो एलिमेंट आहे तोही देखील काय 0 करायचा आहे. ओके, त्यासाठी आपण एक पर्टिक्युलर ऑपरेशन यूज केलं. त्यानंतर ओके यूज केल्याच्या नंतर जो तुमचा जो -25/3 हा जो एलिमेंट आहे हा तुमचा पिव्होट एलिमेंट आहे, त्याला आपण 1 करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण डिवाइड करून त्याला 1 केलं. ते केल्याच्या नंतर हे दोघे एलिमेंट्स काय आहेत, आपल्याला काय 0 करायचे आहेत. त्यांना आपण पर्टिक्युलर ऑपरेशन यूज करून आपण काय केलं 0 केलं. त्यानंतर येणारा हे आन्सर हे आलं. ओके, थोडं स्पीडली होत आहे, पण मात्र आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये आपण रो इक्विव्हॅलेंट फॉर्म म्हणजे काय बघितलं होतं. त्यानंतर आपण रो रिड्यूस साठी आपण टॉपिक आपल्या थेरीला आपण वेळ दिला. त्यामुळे एक्झाम्पल आहेत हे तुमच्यासमोर एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्ही नीट निरीक्षण करा. ओके, तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात. नेक्स्ट जो तुमचा टॉपिक आहे आजच्या लेक्चरचा शेवटचा टॉपिक आहे एलयू डिकम्पोजिशन. म्हणजे एलयू म्हणजे काय, इथे मेन्शन केलेले एल मीन्स व्हॉट, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अँड यू मीन्स अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स डिकम्पोजिशन. बघूयात काय असते भांडण. लेट ए बी अँड एम इंटू एन मॅट्रिक्स दॅट कॅन बी रो reduced echelon form without row interchanges, then that A can be written as A is equals to LU. बघा, LU डिकम्पोजिशन म्हणजे काय, तुमचा जो ए मॅट्रिक्स असेल एम इंटू एन मधला जो मॅट्रिक्स असेल ए मॅट्रिक्स, तर हा रो रेड्यूस इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे विदाउट एनी रो इंटरचेंज. तुम्ही रो इंटरचेंज करू शकत नाही. ओके, तुम्ही जे ऑपरेशन यूज करत आला आहात मागच्या टॉपिक पासून ते आता यूज करू शकत नाही, त्यांचे रोचे इंटरचेंज करू शकत नाही या टॉपिक मध्ये. देन दॅट ए इज कॉल्ड रिटर्न ॲज, तुमचा जो मॅट्रिक्स असेल तो येईल एल इंटू यू. आता एल आणि यू फाइंड आउट करण्यासाठी काही आपल्याकडे फॉलोइंग स्टेप दिलेले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आता आपण एक्झाम्पल थ्रू बघूयात. तर बघा, आता काय फाइंड एलयू डिकम्पोजिशन ऑफ गिवन मॅट्रिक्स ए. आता आपला हा गिवन मॅट्रिक्स आहे. तर फर्स्ट अपन वी हॅव टू अप्लाय रो ऑपरेशन टू ऑब्टेन zeros बिलो द टॉप पिव्होट एंट्री while reducing A to U बाय रो रिडक्शन ऑपरेशन. तर आपल्याला फर्स्ट अपॉन हे जे खालचे जे एलिमेंट्स आहेत हे काय आहेत, हा 2 जो आहे तुमचा हा पिव्होट एलिमेंट आहे. हे खालचे एलिमेंट्स तुम्हाला काय 0 करायचे आहेत. त्यासाठी एक पर्टिक्युलर ऑपरेशन करणार आपण. ते झाल्याच्या नंतर तो तुमचा 3 आहे. नेक्स्ट जो पिव्होट एलिमेंट आहे तुमचा हा काय येतो, हा 3 येतो. ओके, यानंतर या 3 च्या खालचे हे दोघे एलिमेंट्स तुम्हाला काय 0 करायचे आहेत. त्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर येणारा हे काय येतात 0 येतात. त्यामुळे पुढचा जो पिव्होट एलिमेंट हा काय येतो, हा 2 येतो. 2 च्या खाली आपल्याला 4 0 करायचं आहे. पर्टिक्युलर ऑपरेशन करून आपण हा 0 घेतला. त्यानंतर ओके, ते झाल्याच्या नंतर हा तुम्हाला काय यू फाइंड आउट झालेला आहे. याचा आपण यू असं म्हणतो, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, खालचे एलिमेंट्स काय झाले तुमचे आणि ह्या वरती एक ट्रायंगल तयार झाला, त्यामुळे आपण त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. देन यर कसं काय फाइंड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, तर तुमचे जे हे जे एलिमेंट्स आहेत ते कसं लिहायचे आहेत. आता आपण हा आपल्याला यू मिळालेला आहे. आता हा पिव्होट एलिमेंट आपला फर्स्ट काय 2 आहे. तर 2 च्या खाली जे एलिमेंट्स होते ते ऍज इट इज लिहायचे आहेत क्वेश्चन मध्ये. 2 च्या खाली काय -4 +2 -6 हे एलिमेंट्स आपण ऍज इट इज लिहिले. त्यानंतर पिव्होट एलिमेंट हा काय तुमचा 3 येतो. 3 कुठे मिळाला आपल्या लक्षात घ्या, 3 कोणती ह्या स्टेपला मिळाला. तर 3 च्या खाली एलिमेंट्स काय आहेत -9 आणि +12 हे आपण ऍज इट इज लिहिले. त्यानंतर जो पिव्होट एलिमेंट मिळालेला आपला हा 0. आता आपला हा 0 आहे बरोबर. हा 0 तुमचा पिव्होट एलिमेंट आहे का, नाही, तर आपण ती कॉलम डायरेक्ट घेणार नाहीत आपल्या आन्सर मध्ये. ओके, त्यानंतरचा पिव्होट एलिमेंट काय होतो आपला 2 येतो. हा 2 आपल्याला कोणत्या स्टेपला मिळालेला आहे, या स्टेपला. 2 च्या खाली काय होतो तुमचा हा 4, तर आपण हा 4 घेणार आहोत. आणि त्यानंतर हा 5 ऍज इट इज. त्यानंतर हे घेतल्याच्या नंतर जे राहिले जे एलिमेंट्स आहेत वरचे ते तुम्हाला डायरेक्ट 0 लिहून टाकायचे. काही असले तरी हा हे 0 लिहायचे. तर बघा, तर आपल्याला कंडिशन काय होती फर्स्ट ऑफ ऑल अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करण्यासाठी आपली जी कंडिशन होती, आपले जे डायगोनलचे एलिमेंट्स आहेत हे सर्व आलेले पिव्होट एलिमेंट हे काय 1 करायचे आहेत आपल्याला.
ओके, 1 करण्यासाठी आपण काय करणार, 2 ला आपण 2 ने डिवाइड करणार, 1 येईल. तर हे ऑपरेशन यूज करत असताना तुम्हाला पूर्ण कॉलमला 2 ने डिवाइड करायचं आहे, तर तुम्हाला हे आन्सर मिळेल. त्यानंतर 3 ला 1 करण्यासाठी डिवाइड बाय 3 करणार आणि त्यानंतर हे कॉलम वाईज तुम्ही डिवाइड करा, त्यानंतर हे आन्सर मिळेल. त्यानंतर 2 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 1 येईल आणि तेच ऑपरेशन आपल्याला पूर्ण कॉलम मध्ये अप्लाय करायचं आहे. ओके, आणि 5 ला 1 करण्यासाठी 5 ने डिवाइड करणार आपण. ओके, तर मग ह्याच पद्धतीने आपण बघितलं आजचा लेक्चर आपला हा टॉपिक ही झालेला आहे आपला काय येलो डिकम्पोजिशन हा टॉपिक हा कम्प्लीट झालेला आपला. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण एवढीच टॉपिक बघणार आहोत. तर बघूयात फर्स्ट ऑफ ऑल एक आपण रिव्ह्यू घेऊ काय बघितलं आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बघितला, त्याची आपण डेफिनेशन बघितली, त्याचे काही प्रॉपर्टीज पाहिल्या आणि काही एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेतलं. त्यानंतर एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे काय असतं त्याची डेफिनेशन, त्याच्यात आपल्याला मुख्य 3 टाइप्स येतात, म्हणजे 3 प्रकारे आपण एलिमेंटरी रो ऑपरेशन्स करू शकतो ते पाहिल्या, एक्झाम्पल्स घेतले. त्यानंतर रो इक्विव्हॅलेंट फॉर्म, त्यालाच आपण रो रिडक्शन असं म्हणतो, त्यात त्या रो इक्विव्हॅलेंट फॉर्म आणण्यासाठी काय काय अप्लाय करावं लागतं ते पॉईंट्स आपण बघितले, काही एक्झाम्पल्स घेतले त्यावरती बेस्ड. त्यानंतर रिड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म बघितला, काही 2 जे मेन टॉपिक्स होते इक्विव्हॅलेंट फॉर्मच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा रिड्यूस मध्ये ते बघितले आपण. आपण काही एक्झाम्पल घेतले. त्यानंतर आपला लास्ट टॉपिक होता येलो डिकम्पोजिशन. ओके, त्याची डेफिनेशन बघितली, त्याचा फॉर्मॅट बघितला आपण, इथे बघू शकतो तुम्ही फॉर्मॅट, आणि त्यानंतर त्याचं काही एक्झाम्पल घेतलं. तर आजच्यासाठी एवढंच फ्रेंड्स. तर आपल्या चॅनलला जर तुम्हाला आपलं जर लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट कायम ठेवत चला.